आदिवासी आरक्षणास घुसखोरी खपवून घेणार नाही, आमदार विलास तरे. खासदार हेमंत सौरा, राजेंद्र गावित, हरिश्चंद्र भोये, माजी खासदार बळीराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली पालघरमध्ये आक्रोश मोर्चा. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं. पालघरमध्ये लाखो आदिवासींचा जनसमुदायाचा वादळ. संजय वाघ, पालघर आदिवासी आरक्षणात कोणाचीही घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही. आरक्षण हा आमचा संविधानिक हक्क आहे, तो कोणाच्या बापाचाही वारसा नाही. अशा तीव्र शब्दात आदिवासी आरक्षण बचाव कृती आदिवासी जिल्हा पालघर अध्यक्ष आमदार विलास तरे यांनी पालघरमध्ये गर्जना केली. यांच्या वतीने आयोजित जन आक्रोश विशाल मोर्चामध्ये जिल्हाभरातील लाखो आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवला. 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळपासूनच क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक, पालघर 4 रस्ता परिसरात आदिवासी बांधव, महिला, तरुण, विद्यार्थी, विविध संघटनांचे कार्यकर्ते जमू लागले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि घोषणांच्या मोठ्या जल्लोषात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात निघाला. बंजारा धनगर हटाओ, आदिवासी आरक्षण बचाओ, हम हमारा हक मांगते है, किसी से भीख नहीं मांगते, असे आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कोणाच्या बापाचे, बिरसा मुंडा करे पुकार, उल गुलान अशा घोषणांनी वातावरण भारावून गेलेलं होतं. याप्रसंगी आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती जिल्हा पालघर अध्यक्ष आमदार विलास तरे, खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, माजी खासदार बळीराम जाधव, वैदही वाढाणा, जगदीश धोडी, रमेश सौरा, ॲडव्होकेट विराज गडग, संतोष बुकले, अशोक शिंगाडा, प्रसाद पर्हाड, मोहन गुरे, भास्कर दळवी, प्रतिभा गुरोडा, डॉ. सुनील पर्हाड, दत्ताराम करबट, कीर्ती वरठा, ॲडव्होकेट मीना धोदडे आदी आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक युट्यूबर्स देखील यावेळी उपस्थित होते. रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संजय वाघ, जिल्हा प्रतिनिधी, पालघर. सर्वांना दाखवून द्यायचं की आपला पालघर जिल्हा हा बहुल आदिवासी असून ह्या जिल्ह्यात आदिवासी किती आहेत आणि ही लढाई आपल्या सर्वांची आहे. ही लढाई आपल्या आदिवासी अस्तित्वाची आहे. आज जर एकत्र आलो नाही तर कधीच एकत्र होऊ शकत नाही. तरी आज या पालघर जिल्ह्यातल्या सर्व समाजाला किंवा आपल्या अरे आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं, ह्या नोकऱ्या आमच्या हक्काच्या. आपले नाही जागा झालेला आहे, ही खरी आज आपली ताकद आपण दाखवली नाही. मित्रांनो, अनेक ठिकाणी सरकारवर प्रेशर करण्याचा, दबाव टाकण्याचं काम धनगर समाज असेल किंवा बंजारा समाज असेल यांनी केलेलं आहे. परंतु त्याला तोडीस तोड उत्तर देण्याचं काम खऱ्या अर्थाने माझ्या बांधवांचं सुद्धा आहे. आणि तुम्ही आज त्यांचे 500,000चे मोर्चे निघते तर माझ्या आदिवासी बांधवांचा 35,000 ते 40,000चा मोर्चा इथे निघालेला आहे. ही खरी तुमची ताकद तुम्ही दाखवलेली आहे. महाराष्ट्रातील 25 आमदार आणि या महाराष्ट्रात निवडून आलेले 4 खासदार, आम्ही सर्वांनी 52वी जे मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक, आदिवासी आढावा बैठक जी आहे त्या बैठकीमध्ये सर्व 25चे 25 आमदार आणि 4ही खासदार यांनी निवेदन दिलेलं आहे. तिथे का मीटिंग मध्ये सर्वात पहिला कुठला विषय असेल तो बंजारा आणि धनगरांना आदिवासींचे सामावून घ्यायचं नाही, हा मुद्दा आम्ही तिथे घेतलेला आहे. पण याच्या पाठीमागे आम्ही तरी संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये भांडत असलं तरी मित्रांनो, आदिवासी बांधवांची जमिनीवर सुद्धा ताकद दिसली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं या मोर्चाचे तुम्ही एक हिरो आहात. हा ऐतिहासिक मोर्चाची पुढची पिढी, तुमच्या येणारे पुढचे सर्व पिढी तुमच्या अभिमानाने तुमच्याकडे बघतील की धनगर समाजाने बंजारा समाजाला घुसखोरी पासून थांबवण्यासाठी ऐतिहासिक मोर्चामध्ये माझे सुद्धा पूर्वज गेले होते. पुढची पुढे तुम्हाला अभिमानाने तुमच्याकडे पाहते. मला जास्त बोलायचं नाही, कारण की सर्व विषय गावित साहेबांनी, खासदारांनी आणि सर्वच नेत्यांनी इथे घेतलेला आहे. परंतु संघटित होण्यासाठी आपल्याला एकजूट होणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपण जी संघटन दाखवलं 5 तारखेची मोर्चा, त्याच्यामध्ये जवळजवळ 24 ते 25 संघटना तिथे आल्या होत्या. तदनंतर काही संघटनांनी तशा पद्धतीचे व्हॉट्सअपवर नोंदणी वगैरे करण्याच्या संदर्भात मेसेज दिले होते. पण मित्रांनो, हा विषय कोणाचा मान अपमानाचा विषय नाही. हा प्रत्येकाचं कर्तव्य आहे की माझा समाज टिकला पाहिजे, माझा आदिवासी बांधव टिकला पाहिजे.
याचं सुद्धा प्रत्येकाने भान ठेवलं. हे आपल्याला गरज आहे. एकजूट दाखवण्याची खऱ्या अर्थानं आपल्याला गरज आहे. ज्या बऱ्याचशा आदिवासी बांधवांना ज्या काही आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे ज्या 5 मागण्या दिल्या आहेत, त्या थोडस मी माझ्या बांधवांना आणि भगिनींना वाचून दाखवतो. सर्वप्रथम जी मागणी आहे की बंजारा व धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये कुठल्याही प्रकारचा समावेश करण्यात येऊ नये. एक. दुसरी मागणी, आदिवासी ते बिगर आदिवासी जमिनींचं हस्तांतरणाला तात्काळ थांबवावे. तिसरी मागणी, बोगस आदिवासींना मिळालेलं अनुसूचित जमातीचं वैधता प्रमाणपत्र त्वरित रद्द करण्यात यावं अशी सुद्धा आपण मागणी केलेली आहे. आणि चौथी मागणी ती ह्या जिल्ह्याला खूप महत्वाची मागणी आहे. पेशा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी त्वरित करावी या संदर्भात एक आपण मागणी केलेली आहे. आणि 5वा विषय तो सर्वानुमते कोर कमिटीच्या माध्यमातून जो आला की या पालघर जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून आदिवासी समाजाचे नेतृत्व करत होते ते आमचे काका काळूराम काकडा धोडडे उर्फ काका यांचं जिल्हा परिषदेच्या सभागृहाला नाव द्यावं ही 5वी मागणी आपली याच्यामध्ये. ह्या सर्व 5 मागण्या आहेत. तुम्हाला ह्या 5 मागण्या आपण समाविष्ट केल्या. मित्रांनो, आंदोलन इथे थांबलेलं नाही. आज जिल्हाधिकाऱ्यावर आपण इथे आलेलो आहोत. भविष्यामध्ये जर कुठलीही भूमिका आपल्या विरोधात जात असेल, मुंबई सुद्धा चौकअप करण्याची आपल्यामध्ये ताकद पाहिजे, बंद पाडण्याची आपल्यामध्ये ताकद पाहिजे, अशी ताकद निर्माण करा. मी पुन्हा एकदा सर्व आदिवासी बांधवांना एकच या व्यासपीठावर मी अंतिम 2 मिनिटं घेतो. परंतु जय माझे आदिवासी बांधव. मोखाडा जव्हार मोखाडा तलासरी कान्याकोपऱ्यातून या जिल्ह्यातून आलेले आहेत. त्यांनी मोर्चा संपल्यानंतर एकदम शिस्तीने सावकाश पुन्हा घरी जायचंय. सावकाश ओव्हरटेक न करताना प्रत्येकाने प्रोटोकॉल पाहून जी सिस्टीम असेल, कुणालाही ओव्हरटेक. छोटी भगिनी आपल्या आलेल्या आहेत, बांधव आलेले आहेत, तरुण विद्यार्थी आपल्या इथे आलेले आहेत, बुजुर्ग सिनियर सिटीजन इथे आलेले आहेत. कुणी